मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि आज आहे बुधवार, आज तारीख आहे 17। बघा, या वितरणाचा आजचा तिसरा दिवस आहे। पण बरेचशा लाभार्थ्यांनी विचारलेलं आहे कमेंट्समध्ये की आज वितरण सुरू राहणार आहे का कोणत्या कारणानिमित्त आजच्या दिवस वितरण थांबणार आहे की काय। तर असं काही नाही बघा, आजही वितरण सुरू राहणार आहे, त्यामुळे कोणीही चिंता करायची आवश्यकता नाही। सोबत काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पहिला मुद्दा बघा की बरेचशा लाभार्थ्यांनी विचारलं की सर आज सकाळपासून वितरण सुरू झालेलं नाही, मग त्यामुळे आज वितरण होईल का? तर आजही वितरण होण्याची शक्यताही आहे, त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही। प्रचंड लाभार्थ्यांना अजून लाभ येणं बाकी आहे, मॅक्झिमम लाभार्थ्यांना लाभ आलेला नाही आणखी, त्यामुळे कोणीही चिंता करू नका की वितरण सर थांबलं आहे का वगैरे। तर वितरण थांबलेलं नाही, त्यामुळे कोणी चिंता करायची गरज नाही। त्यामुळे वितरण आज सुरू होणार आहे का, तर त्याची शक्यता ही दाट आहे। मग आता हे कधी होऊ शकतं, इव्हनिंगला होऊ शकतं, 1च्या नंतर होऊ शकतं किंवा 5च्या नंतर होऊ शकतं, पण मात्र वितरण हे संपलेलं नाही, त्यामुळे कोणीही चिंता करायची आवश्यकता नाही। याच्यासोबत आणखी एक खूप महत्त्वाचा प्रश्न प्रचंड कमेंट्स येत आहेत आणि त्याच्यामध्ये विचारले जात आहे की सर आम्हाला यावेळेसचा हप्ता मिळाला नाही, मग आम्हाला आमचे सामाजिक व न्याय विभागाद्वारे जे काही निधी आहे तर तो आम्हाला मिळाला नाही का, किंवा तो आणखी वाटप झाला नाही का। आणि कमेंट्समधून तर दिसत आहे की मागच्या वेळेस काय झालं होतं बघा, सामाजिक व न्याय विभागाचा जो निधी आहे तर तो GR उशिरा आला होता, त्यामुळे निधी पण उशिरा मिळाला होता। पण आता तसं नाही आहे, GR अगोदर आलेला आहे, सर्वात अगोदर 10 जूनला GR आलेला आहे, त्यामुळे पण मात्र लाभ हा वितरित झालेला बऱ्याचशा लाभार्थ्यांना दिसत नाही। तरी देखील कोणीही चिंता करायची आवश्यकता नाही, लाभ वितरित होईल। कारण की बघा प्रत्यक्ष कमेंट्समधून तर दिसतंय की प्रत्यक्ष निधी वितरण जे आहे तर ते झाल्याचं दिसत नाही, परंतु ते होईल, त्यामुळे कोणीही चिंता करायची आवश्यकता नाही। म्हणजे हा देखील प्रश्न तुमच्या मनातला अगदी क्लिअर कट केलेला आहे। आणि एक लक्षात ठेवा, जर एखादी व्यक्ती, एखादी महिला जर लाभार्थी महिला असेल आणि ती महिला जर पात्र असेल तर त्या महिलेला लाभ मिळतो, त्यामुळे कोणी चिंता करायची गरज नाही। फक्त काय होतं की 1-2 दिवस मागे पुढे होतं। आता मागच्या वेळेस तर वितरणाचा GRच उशिरा आला होता, त्यामुळे तसं झालं होतं ना, आपण तो मुद्दा लावून पण ठेवला होता, ही पण बाब क्लिअर करून घ्या। पण असो, आज वितरण जेव्हा पण सुरू होईल तेव्हा तुम्हाला सुरू झाल्या त्याचा पुरावा आपल्या चॅनलवर येईल। ज्यांना हप्ता आला नाही, पात्र आहेत, मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला आहे, तर त्यांनी कोणीही काळजी करायची गरज नाही। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। बघा, काही अडचण असेल तुमच्या मनामध्ये तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।